हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये आर्थिक भरभराट हवी असते. प्रत्येकजण त्यासाठीच प्रयत्न करत असतो, मेहनत घेत असतो. पण नुसतं प्रयत्न आणि मेहनतच कामाला येत नाही, तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर असणं ते देखील तितकंच महत्त्वाचं असतो. जर तुमचा देवावर विश्वास असेल आणि श्रद्धा असेल तर तुमच्या प्रत्येक मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळतं. आर्थिक भरभराट म्हटली की त्याचा संबंध आला देवी लक्ष्मीशी. त्यासाठी देवी लक्ष्मीला देखील आपल्याला प्रसन्न ठेवावं लागतं. देवी लक्ष्मी आणि कुबेर यांना हिंदू धर्मात धनाची देवता म्हणून ओळखलं जातं. आपण जर त्यांची विधिवत पूजा केली तर त्यांची कृपा आपल्यावरती कायम बनून राहते. आता देवी लक्ष्मीबद्दल तुम्ही ऐकलेलंच असेल. गजलक्ष्मीबद्दल देखील बऱ्याच लोकांनी ऐकलेलं असेल. पण गजलक्ष्मीची मूर्ती आपल्या घरात ठेवल्यामुळे नक्की काय घडतं, गजलक्ष्मीची मूर्ती कशी असावी, घरात ती कुठे ठेवावी, अशी सगळी माहिती प्रत्येकालाच नसेल. तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गजलक्ष्मीची मूर्ती आपल्या घरामध्ये ठेवल्याने नक्की काय होते, ती मूर्ती कशी असावी, कुठे ठेवावी, अशी सगळी माहिती सांगत आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना ओम महालक्ष्मी देवी नमः अशी कमेंट नक्की करा. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. म्हणतात की ज्याच्यावरती देवी लक्ष्मी प्रसन्न असते, देवी लक्ष्मीची कृपा असते, त्याला कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे. बरेच जण शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीची कृपा राहावी यासाठी मनोभावे पूजा अर्चा करतात, तिला नैवेद्य दाखवतात. देवी लक्ष्मीची कायम आपल्यावर कृपा राहावी यासाठी घरामध्ये गजलक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवली जाते. पण गजलक्ष्मीचा फोटो घरात ठेवावा की नाही याबाबत अनेक गैरसमज देखील आपल्याला बघायला मिळतात. गजलक्ष्मी ही ऐरावत हत्तीवर स्वार असते. हत्ती मुखात कलश घेऊन उभा असतो. या स्वरूपातील लक्ष्मीला गजलक्ष्मी असं म्हटलं जातं. कारण बऱ्याच जणांना गजलक्ष्मी म्हणजे नेमकं काय हेच माहिती नसेल. तुम्ही घरात सुखशांती नांदण्यासाठी आणि लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहण्यासाठी देवी गजलक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरात किंवा देवघरामध्ये नक्कीच ठेवू शकता. आता गजलक्ष्मी मी करते, पण गजलक्ष्मीचा फोटो ठेवल्यामुळे नक्की होतं तरी काय? वास्तुशास्त्रानुसार गजलक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये ठेवणं हे खूप शुभ लक्षण आहे. गजलक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती जर आपण आपल्या घरामध्ये ठेवली तर त्यामुळे आपल्या कुटुंबियांची उन्नती होते असं म्हटलं जातं. घरात जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती कमी होऊ लागते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वावर सुरू होतो. आपल्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहावा असं वाटत असेल तर घरामध्ये गजलक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती आपण अवश्य ठेवली पाहिजे. आणि नुसती ठेवायची नाही तर त्यांची नियमित पूजा देखील आपल्याला करायची आहे. कधीही उभ्या लक्ष्मीचा फोटो आपल्या घरामध्ये ठेवायचा नाही, हे एक अशुभ लक्षण आहे. त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये कधीही उभ्या स्वरूपातील लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती घरात चुकूनही ठेवायची नाही. आपल्या घराची ठेवण जर वास्तुशास्त्रानुसार आपण जर ठेवली तर आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते. वास्तुशास्त्रानुसार गजलक्ष्मीचा फोटो जर आपण घरामध्ये ठेवला तर त्यामुळे देखील घरात प्रसन्नता राहते, नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि कुटुंबाची देखील प्रगती व्हायला मदत होते अशी एक मान्यता आहे. गजलक्ष्मीचा फोटो घरात ठेवल्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या धनसंपत्तीत देखील वाढ व्हायला मदत होते. आपल्या घरात हत्तीवर बसलेल्या लक्ष्मीच्या चित्राने किंवा मूर्तीने समृद्धी, सुख, भव्यता, ऐश्वर्य, शांती, प्रगती, सिद्धी या सर्व गोष्टींचा मार्ग आपल्याला सहज उघडतो. हत्तीवर जी लक्ष्मी स्वार झालेली असती फोटोमध्ये किंवा मूर्तीमध्ये त्या माता लक्ष्मीला गजलक्ष्मी असं म्हटलं जातं. आणि अष्टमी तिथीला विशेष उपवास आपल्याला गजलक्ष्मीसाठी करायचा असतो. गजलक्ष्मीची या दिवशी विशेष पूजा अर्चा आपल्याला करायची असते. देवी लक्ष्मी हत्तीवर स्वार झाल्याची कथा आपल्या महाभारत काळात सापडते. पांडव, कुंतीदेवी आणि ऐरावत यांच्याशी गजलक्ष्मीचा संबंध आहे. लक्ष्मीच्या शुभ वाहनामध्ये चांदी किंवा सोन्याचा हत्ती खूप पवित्र मानला जातो. परंतु पितळ, लाकूड, कांस्य, संगमरवरी
आणि लाल दगड हे देखील शुभ मानले जातात. तुम्हाला जर शक्य झालं किंवा चांदीची किंवा सोन्याची तुम्ही गजलक्ष्मीची मूर्ती किंवा कोटिंग असलेला फोटो तुम्ही घेऊ शकता किंवा मग पितळ, लाकूड, कास्य, संगमरवरी, लाल दगड यांच्यापासून बनलेले मूर्ती देखील तुम्ही गजलक्ष्मीची घेऊ शकता. लक्ष्मीला हत्तीवर बसवून घरात आपण जर ठेवलं तर इतर देवतांचा देखील आशीर्वाद आपल्याला सहज प्राप्त होतो. लक्ष्मी हत्तीवर स्वार होणं हे आरोग्य, सौभाग्य आणि एक यशाचं प्रतीक मानलं जातं. घरात असे चित्र किंवा मूर्ती आपण ठेवलं तर त्यामुळे आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात आणि आपल्या पुढे जाण्याचा मार्ग, प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. म्हणूनच आपल्या घरामध्ये गजलक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती आपण नक्की ठेवायची आहे. ही गजलक्ष्मीची मूर्ती नक्की कुठे ठेवायची? तर आपण देवघरामध्ये ही मूर्ती ठेवू शकतो किंवा मग आपल्या जो हॉल असतो जिथे आपण शोपीस ठेवतो, तर आपल्या हॉलच्या ईशान्य कोपऱ्यात आपण ही गजलक्ष्मीची मूर्ती ठेवू शकतो. पण शक्यतो देवघरामध्ये आपण ही मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे आणि तिची दररोज विधिवत पूजा करायची आहे. दक्षिण पूर्व दिशेला देखील वास्तुशास्त्रानुसार आपण ही मूर्ती ठेवली तर आपली समृद्धी वाढायला मदत होते. मुख्य प्रवेशद्वाराजवळ देखील ही मूर्ती तुम्ही ठेवू शकता. मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवणं खूप शुभ मानलं जातं. आता गजलक्ष्मी कुठे ठेवायची हे तुम्हाला कळालं, पण गजलक्ष्मी कशी असावी? हत्तीवर स्वार असलेली किंवा हत्तीच्या सोंडेने अभिषेक होत असलेली मूर्ती किंवा फोटो आपण घरामध्ये ठेवू शकतो. कमळाच्या फुलामध्ये बसलेली आणि कलश धारण केलेली मूर्ती देखील खूप शुभ मानली जाते. फक्त कमळाच्या फुलावर उभी असलेली मूर्ती आपण चुकूनही घरामध्ये ठेवायची नाही, कारण उभी असलेली लक्ष्मी घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. गजलक्ष्मीची मूर्ती ठेवल्यामुळे आपल्या घरातील अलक्ष्मी देखील बाहेर पडते आणि देवी लक्ष्मीचा कायम आशीर्वाद आपल्या घरावरती राहतो. त्यामुळे आपल्या कुटुंबात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती नांदायला मदत होते. गजलक्ष्मीची आपण दररोज पूजा करायची आहे. दररोज तिला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या, लाल रंगाचं फूल व्हायचं आहे. किंवा दररोज तुम्ही पूजा करत नसाल तर शुक्रवारच्या दिवशी आपण विशेष पूजा करायची आहे किंवा अष्टमीच्या तिथीला विशेष पूजा करायची आहे. आणि माता लक्ष्मीला तुम्ही खिरेचा नैवेद्य अर्पण करू शकता. प्रत्येक शुक्रवारी अष्टमी तिथीला आपण गजलक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यामुळे गजलक्ष्मीचा कायम आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती बनून राहायला मदत होते. गजलक्ष्मी आपण समजा तुमच्या घरामध्ये सध्या गजलक्ष्मीची मूर्ती नसेल, तुम्हाला घ्यायची असेल मूर्ती किंवा फोटो, तर तो कधी घ्यायचा? तर सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि तुम्हाला माहिती आहे देवी लक्ष्मीसाठी मार्गशीर्ष महिना खूप शुभ आहे. धार्मिक दृष्ट्या मार्गशीर्ष महिना खूप पवित्र आहे. या महिन्यामध्ये बऱ्याच स्त्रिया महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करत असतील. मग तुम्ही एकतर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी किंवा शुक्रवारी गजलक्ष्मीची मूर्ती खरेदी करू शकता, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खरेदी करू शकता किंवा अष्टमी तिथीला गजलक्ष्मीच्या मूर्ती आपण घरी आणायची आहे. मूर्ती घरी आणली की तिची विधिवत अभिषेक करायचा आहे आणि मग तिची स्थापना एकतर तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा देवघरामध्ये करू शकता. देवघरामध्ये जर गजलक्ष्मी ठेवली तर ती उजव्या बाजूला ठेवायची आहे. एकदा गजलक्ष्मीची अभिषेक करून स्थापना केली की दररोज तिची न विसरता विधिवत पूजा देखील आपण करायची आहे. तर तुमच्या घरात देखील गजलक्ष्मीची मूर्ती आहे की नाही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. नसेल तर लवकरात लवकर गजलक्ष्मीची मूर्ती आपल्या घरात खरेदी करा, म्हणजे आपल्याला कोणत्याही आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागणार नाही. तर मंडळी, अशा प्रकारे गजलक्ष्मीची मूर्ती घरात ठेवल्यामुळे नक्की काय घडतं, गजलक्ष्मीची मूर्ती कशी असावी, कुठे ठेवावी, अशी सगळी माहिती मी तुम्हाला एक एक करून आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.